निष्कामोपासना मुक्ती स्थापनीय समीरिता ब्रह्मलोकाः सकामस्य सेव प्रश्ने समीरता. उपासनेचं प्रकरण असल्यामुळे उपासनेमध्ये दोन प्रकार, सकामता आणि निष्कामता. काही फलाची अपेक्षा करून जर आपण त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असेल तर ती कोणती? सकामता. आणि कोणची अपेक्षा न ठेवताना आपण जर हे झालं तर त्याला काय म्हणायचं? आता हे पाहिजे इथे शिकवणारे विद्यार्थी आहे, शिक्षक आहे आणि शाळेमध्ये शिक्षक आहेत की नाही, त्यांच्या ठिकाणी पगाराची काय? उद्या पगार नाही दिला तर शिकवायला येतं. आणि संस्थेमध्ये दोमध्ये काय द्यावं लागतं का? एकाला म्हणायचं सकामता आणि एकाला बरं. त्याच्यामध्ये शिक्षण नाही तर काही कोर्स कमी असला, गुरुजी थोडा कोर्स कमी राहा, ट्युशन लावा की. आणि तर ट्युशन द्यावी लागते का? उदर शिकवण्यामध्ये काय वाटतं? म्हणून निष्काम उपासना मुक्तीत आपण हे समर्थ. पुढे चित्तशुद्धीच्या द्वारा, त्या उपासनेच्या द्वारा आपल्याला कोणतं फल प्राप्त होते? मुक्ती फल काय होते? प्राप्त होते. त्या उपनिषदामध्ये प्रश्नोपनिषद नाही, शकेन कट प्रश्न मुंडमालोक्य अशी उपनिषद आहे ना. किंवा प्रेषितम मना, मन जड स्वरूप आहे की नाही. म्हणजे चलनवलन कोणामुळे करते? कोणीतरी करवणारा असला. हे पा सुई जड आहे की नाही, हालते का सुई? आणि लोह चुंबक दाखवला तर टुणकन उडी मारायची. ती कोणामुळे हालचाल करायला लागली? लोह चुंबकामुळे. म्हणून ही जी हालचाल होत असते जडाकडून होत असते का? मन हे तर जड स्वरूप आहे की. मग त्याच्या चलनवलनात्मक क्रिया होत असते. कोणा परमात्म्याचं चाल हे शरीर कोण बोलावे? एक अधिष्ठान चेतन स्वरूप काय केलं पाहिजे? हे कुठं सांगितलेलं आहे? म्हणून प्रश्नोपनिषदामध्ये. आणि ब्रह्मलोकामा सकामस्य, निष्काम उपासना असेल तर मुक्तिरूपी फल प्राप्त होते. आणि सकाम उपासना असेल तर ब्रह्मलोकाची काय होते? ब्रह्मलोक जरी झाला तरी काय त्या ठिकाणी फक्त भोगाचा ऐश्वर्य. कशाचा? तोही पुनरावृत्तीच्या मापा. शेवटी मरण चुकलं की मरण हे जसंच्या तसंच आहे. शरीर आहे ना, त्याच्यामध्ये आपण विचार करायला लागलो तर मरण हे म्हणजे आहे ना, ते सूक्ष्म देहाला नाही, स्थूल देहाला आहे. कोणत्या देहाला नाश पावत असतो? तो कोणता देह नाश पावत असतो? स्थूल देह. सूक्ष्म देह या देहातून, त्या देहातून. बरोबर. यरदार जे आहे, यरदार कोणाला आहे? सूक्ष्म देहाला आहे. आत्म्याला आहे का? व्यापक आहे की. आकाश कुठे येणं जाणं करत असते का? नाही. म्हणलं इथला आकाश कर्मेना म्हणून दुसऱ्या खोलीत गेला. आकाश जसंच आहे तसा आत्मा तिन्ही अवस्थेमध्ये जसाच आहे. जागृती, स्वप्न आणि पुढे समाधी तर प्रश्नच नाही. म्हणून सकाम पुरुषाला उपासनेच्या द्वारा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आणि निष्काम उपासक असेल त्याला मुक्तिरूपी फल प्राप्त होतं. इदानीं शैव प्रश्नोपनिषद वाक्यार्थम पडते. प्रश्नोपनिषदामधले वाक्य या ठिकाणी देऊन सांगतात. य उपासते त्रिमात्रेण ब्रह्मलोके सनीयते स एतस्मात् जीवगणात परम पुरुषमीक्षते. या उपासने तिर्यक्षेण ओंकाराची उपासना आहे ना. ओंकाराच्या अ उ आणि पुढे अर्धपात
केवळ चित्स्वरूप असते. पंचदशीच्या 5व्या प्रकरणामध्ये थोडक्यामध्ये सांगितलं ओंकाराची उपासना, किंवा भगवद्गीतेमध्ये क्लेशोधिकच तरच नाही का थोडी भक्तीची महिमा हे सांगून नाही का. आणि पुढे मग निष्काम उपासना काय केलेली आहे सांगितलेली आहे. एवं सततयुक्ता हे भक्ता स्वाम मय्या वेश्य मनो एवं. आणि पुढे मग क्लेशोधिकच तरच त्रिमात्र 3 प्रकारच्या ओम आणि मग याचा मोठे माणसं उपकार. त्रिमात्र ब्रह्मलोके सनीयते, ही निर्गुणाची उपासना माणसाला ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जाते. अनेक वरची लोक आहे ना, मारलोक जनलोक 14 भुवनावर आहे. किती खाली अताल वितल अतल वितल सुतल फलातल वगैरे सप्तपाताळे आहे. आपलं हे मधलं आहे मृत्यूलोक आहे. आपला कोणता लोक? मृत्यूलोक ही सुखाची कहाणी म्हणलं. सुखाची मृत्यूलोकामध्ये काय सगळ्या दुःखाचाच बदल आहे. संसार सिंधू दुस्तर दुरंगे. स ये तस्मात जीवगणात परमपुरुष आहे. सर्वामध्ये श्रेष्ठ असलेला असा जो पुरुष ज्याला परब्रह्म असं म्हणत असतात, त्याच्या भावापर्यंत म्हणजे तत्स्वरूप त्याला मद्रूपदा असं म्हणत असतात. लोकांतराची प्राप्ती होणं वेगळं आणि भगवत रूपदा प्राप्त होणं. राम म्हणता मग वायुद्याची प्राप्ती आहे का त्याच्यात? मग कोणाची प्राप्ती आहे? रामाची प्राप्ती आहे. उपासनेमध्ये असणारा गोविंद गोविंद म्हणाला. त्याच्यात थोडे वाद आहे बघा थोडेफार. काया कशी आणखी परमात्मा स्वरूप होऊ शकेल? जीव परमात्मा रूप होतो हे आम्हाला काय आहे? काया म्हटल्यानंतर पंचमहाभूताची आहे ना, कोणाची असो देह नाही का, कोणताही देह किती भूताचा आहे तो कोणी का असे ना. मग काय ब्रह्मरूप कशी होऊ शकेल? त्याचा अर्थ असा आहे नाही का, हे सांगायचं आहे की या कायाच्या द्वारा आपल्याला ब्रह्मरूपता काय करता येते. मुक्ताचा देह जरी झाला तरी आयुष्य संपल्यानंतर देह काय होणार आहे? नाचणे हा देहाचा काय आहे? किती प्रयत्न करा मग मुक्त झाला म्हणजे काय झाला? मुक्त झाला म्हणजे काय? मोक्ष प्राप्त झाला. मुक्ताला सुद्धा एक ना एक दिवस देह काय करावं लागतं. हा त्याच्यातला आत्मा मात्र काय आहे? अमर स्वरूपात आहे. तुमच्या गीते भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे न जायते मृत्यते. हे धर्म कोणाचे आहे? आत्म्याचा स्वभाव आहे. आणि नाचणे हा कोणाचा स्वभाव आहे? मग देहाचा देखील मुक्त जरी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह त्या शरीरामध्ये काय होतं राहतो. प्रारब्ध संपलं की तेल आहे तोपर्यंत दिवा जळतो. तेल संपलं की म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठपद जे आहे त्याला परमपुरुष असं म्हणत असतात. या परमपुरुषाला काय होतं? वेदांत शास्त्र आहे बघा. द्वैतीय जे लोक आहेत ते म्हणतात भक्त भक्तच राहतो आणि देव काय राहतो? त्यांच्या मनामध्ये भक्त देव होत नाही. आणि वेदांत शास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये देव भक्त दोन्ही काय आपला भाव तिचा काला काला म्हणजे भौतिक काला आहे. कोणता? जो दही भात आपण वाटत असतो हा भौतिक काला आहे. उपासनेचा काला कोणता? नाही हरिनामाचा हा भक्तिशास्त्रातला आहे. आणि वेदांत शास्त्रातला देवभक्त दोन्ही मुळेचे संचलित
तिन्ही प्रकारचा कला आहे ना. भगवंताने तिन्ही प्रकारचा कला यमुनेच्या तीरावरती केला. हे कुठं आलेलं आहे याच्याकरता आणि वर्णन करून आणखी या श्लोकामध्ये सांगता. अप्रतिकाधिकरणे तत्कृत न्यायीरिता ब्रह्मलोक फलम तस्मात् सकामेशस्य वर्णितम. सकाम पुरुषाला अप्रतिकाधिकरणे, तेव्हा ब्रह्मसूत्र म्हटल्यानंतर त्याच्यात सूत्र आहे आणि त्या सूत्राचा कधी 3 सूत्राचं एक अधिकरण होत असतं, कधी 8 सूत्राचं एकच विषय आणि सूत्रामध्ये सांगितलं त्याला काय म्हणतात अधिकरण म्हणतात. 3 सूत्रामध्ये एकच व्याख्यान केलेलं असते. काय काय नाही का, एकाच. आता कल्पना करा 8वा अध्याय गीतेचा आहे, त्याच्यामध्ये 4-5 तत्वाचा विचार भगवंताने एका श्लोकात करून टाकलेला आहे. नाही का, किं तत् ब्रह्म किं अध्यात्म किं अधिभूतं च किं प्रप्त आहे काय. आणि तोच विचार नुसता जीव विचार 9व्या अध्यायामध्ये जीव विचार आलेला आहे, 7व्या अध्यायामध्ये सुद्धा जीव विचार आला आहे. अधिदैव म्हणजे जीव नाही का, तो परमात्मा स्वरूपच आहे, परंतु मग पदीमुळे धोका झाला म्हणून त्याच्यामध्ये न्याय सांगितलेला आहे. अप्रतिकाधिकरणे, अप्रतीक या अधिकरणामध्ये तत्कृत न्याय येतात, तो न्याय या ठिकाणी सांगितलेला आहे. ब्रह्मलोक फलम तस्मात् सकामेशस्य वर्णितम. सकाम पुरुषाला ब्रह्मलोकाची काय होते, प्राप्ती होते, असं त्याचं वर्णन करून काय केलेलं आहे. निर्गुणोपास्ते सामर्थ्यात तत्र तत्त्वम् अपेक्षते पुनरावर्तते नायं कल्पान्ते स विमुच्यते. निर्गुणोपास्ते सामर्थ्यात, प्रत्येकाच्यामध्ये सामर्थ्य असतं. एक मानव लागतं, एक शक्ती प्रकरण म्हणून आणि सामर्थ्य म्हणजे एखाद्या माणसाचं आपण वर्णन करायला लागलो करुणा रसामध्ये, त्याच्या डोळ्याला काय येते, मग कशामुळे शब्द मिळाला, मग शब्दामध्ये अश्रू आणण्याची काय मानव लागते ना. शब्दात सुद्धा मंत्रमुग्धता करण्याची काय, एखादं सुंदर गायन चाललेलं असतं त्या गायनामध्ये माणसाला विसर पाडण्याची काय, मंत्रमुग्धता करण्याची काय, शब्दामध्ये सुद्धा काय. शब्दाचा ऐकतो म्हणजे हसत बसत असतो, मग हसण्याची कला कुठून आली, शब्दाची हात देव असं म्हटलेलं आहे. मग ब्रह्मज्ञान तरी कशाने होते नाही का, तत्व शब्दच आहे ना. मग शब्दाचे आपल्या प्रकारे अमृतानुभवमध्ये भावामध्ये शब्द प्रकरण आहे. सगळं कशामुळे मिळतं आहे ना, त्याच्यामध्ये अक्षरामध्ये आहे, त्याच्यात स्वर आहे, काही व्यंजन आहे, प्रकार आहे ना. स्वर कोणाला म्हणायचं, व्यंजन. आणि वाणीचा प्रभाव असं मानावं लागतं. वाणीची शोभा शब्दामुळे, एकच शब्द मारामारी करायला लागतो आणि एकच शब्द आनंदाचा आवार होत असतो. बाचाबाची झाली म्हणजे हा ना, शब्दामध्ये शक्ती आहे ना. आपण दर्शनाला गेलो, एखादी बाई दर्शन, तिला थोडा वेळ लागला, उठा की म्हटलं बाई लव, किती वेळ लावला, हे शब्दच आहे बघा. म्हटलं आहे साहेब काय हरकत नाही, घ्या दर्शन घ्या, हे सुद्धा काय. एखादा आंधळा माणूस आहे नाही का, हे आंधळ्या दिसत नाही का तुला, धक्का मारून जातो का, अंधोच आंधळातला सरदार कोई भजन सुनावं, त्याला काय होतं शब्दामध्ये काय. मग मित्रत्व जोडण्याची शक्ती कोणात आहे आणि शत्रुत्व जोडण्याची शक्ती मग शब्दामध्ये वाणी दिलेली आहे. काय दिलेली आहे, एक मनुष्य केली करून वाणी कोणीच द्यायला नाही.
आहे का पशु पक्षी यांना कुठे आहे? आवाज आहे फक्त, काय? पण त्यांना शब्द व्यंजन आणि स्वर उच्चारणं इतकं काही नाही, ज्ञान नाही. मग नाही का, एखाद्या बैलाला सुद्धा ताण लागते, भूक लागते, पण सांगता कुठे येते? ज्या अर्थी ते पाण्याकडे ओढते त्या अर्थी त्याला ताण लागली असली माणसाला सगळं झालेलं आहे. तर दृष्टांत मग सामर्थ्य आहे शब्दामध्ये. काय? निर्गुणोपास्ती सामर्थ्यात तत्र तत्त्वमपेक्षते. म्हणून तत्व साक्षात्कार होतो. साध्याचा काय होतो? अपेक्षित म्हणजे साक्षात्कार होतो. शब्दाने साक्षात्कार होतो. पुनरावर्तते नायम कल्पांतेच विमुच्यते. पुनरावर्ती म्हणजे त्याची अर्धार काय झाली, संपली. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, हे जे आणखी पाठीमागे लागले त्याच्यातून तो काय होतो? आणि कल्पांते समुच्यते. कल्पाच्या वेळेला पुन्हा तो जन्माला येत. एकदा मद्रपदा प्राप्त झाली म्हणजे जन्म मरणाची परंपरा काय झाली, मग कुठली पुनरुपी जन्म. मदालचा भाषा तुझी येताची कर्म जाड तुझी, अनाकांत जनने दुःख म्हणून स्मरे ते हरिहरा. प्राणोपासना प्रया निर्गुणा एव वेदगा आणि क्वचित सगुणोपासता युक्त प्राणोपासनच. प्राणोपासना आणि प्राणोपासना प्राया निर्गुणा. म्हणून ओंकाराचे जे काही उपासना आहे, प्रणवाची उपासना, हे बहुतेक सर्व सगुण नसून कशामध्ये आहे? कुठे सांगितलेलं आहे? वेदामध्ये सांगितलेलं आहे. जेवढ्या म्हणून उपासना आहे वेदामध्ये नाही. कर्म प्रकार आहे, उपासनेचा प्रकार आहे, ज्ञान प्रकार आहे. 840 काहीतरी उपासना आहे कर्माच्या सांगितल्या म्हणतात. 232 उपासना सांगितलेली आहे आणि 108 ज्ञानोपासना. त्या 108 मधल्या 10 प्रसिद्ध आहे. ईशकेन प्रश्न, मुंड, मांडुक्य वगैरे. त्याचा अधिकारी असावा लागतो ना. त्याच्या अधिकारी आता कुठे काय आहे? ब्राह्मणाची पोरंसुद्धा कुठं वेदाचं अध्ययन करतात. त्यांना विचारलं, म्हटलं वेदाचा अध्ययन म्हणजे का पैसा मिळतो का त्याच्यावर? गरिबीन भिकारी जशीच आहे. आणि तेच काय, कधी वकिलीची परीक्षा झाला, कोणा काय झाला, पैशाचा काय पडतो? पाऊस पडतो इकडे कुठं. म्हणून वेद भोकणारा ब्राह्मणाचा मुलगा ऐकून फक्त वर्गात, तुम्हाला काय माहिती आहे का? त्याला अलीकडच्या मुलीसुद्धा बोलत नाही असं म्हणतात. हुशार झाले आहे, पगार किती मिळतो? खरंच लग्न सुद्धा होत नाही. एवढी मोठी ब्रह्मविद्या. आज तिचा काय व्हायला तुच्छ समजायला लागलं. काय समजायला आहे का? म्हणजे मरणाला टाळते. कशाला? आज तिचा गैरव्यवहार व्हायला आहे. आणि भलतीच विद्या काय आली आता? ते क्रिकेटियर एवढी आली. म्हणून कल्पांते सब उच्यते. प्रणोपासना अप्रया निर्गुणा एव वेदगा आणि क्वचित सगुणोपासना इतियुक्त प्रणोपासनाचे. म्हणून प्रणवाची म्हणजे ओंकाराची उपासना बहुतेक निर्गुण या स्वरूप केली जात असते, असं वेद काय करतो सांगतो. क्वचित सगुणोपासना युक्त प्रणोपासनाचे. त्याचप्रमाणे वेदामध्ये आणि सगुणोपासनासुद्धा सांगितलेली आहे. भक्तिशास्त्रामध्ये सगुणोपासनेचा निर्गुणोपासनेचा विचार केलेला आहे. तुम्ही 9व्या अध्यायामध्ये एवं सतत युक्त आहे भक्त असतो एत्याक्षरम व्यक्तम अव्यक्तम. नाही चुकलं ना आमचं. सततम कीर्तयंतो मामेतम
नमन सुद्धा दिलेलं, नमस्यंत सीमान भक्ती इथं घेते. आणि 12व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. 2 येतो सर्वांनी कर्माणी वै संन्यासी तेषाम समुद्र निर्गुणोपासनेचे अधिकारी कमी आहे. आणि सगुणोपासना ही सर्वांना काय घेऊन चालणारी आहे. सगुणोपासना ही सर्वांना काय नाही का. निर्गुणोपासना म्हणजे नाही का एखादी नदीला पूर आलेला आहे की नदी स्वतः बाहूने तरून जाणं म्हणजे निर्गुणोपासना. आणि नावेचा आश्रय करून जाणं. नावेचा आश्रय केला तर लहान मुलं काय वगैरे पायाला पाणी लागत नाही पलीकडे गेल्याशिवाय. आणि मध्यंतरी निर्गुणोपासना हाताने बोलावता थकला तर संभ्रम. म्हणून आपली बरे यारे यारे लहान थोर न करावा विचार नलगा. परात पर ब्रह्मरूप ओंकार उपवर्णिता पिप्पलाध्ययन म्हणिला आणि सत्यकामाय पृच्छते. परात पर ब्रह्मरूप ओंकार उपवर्णिता. ओंकार त्याच्यामध्ये त्रिमात्रा ओम त्या परमात्मा स्वरूप आहे असं वर्णन केलेलं आहे. परात पर ब्रह्मरूप, पर आणि अपर, निर्गुण आणि सगुण. देवाची 2 रूप आहे ना, एक सगुण रूप आणि एक दुसरं कोणतं नाही. रूप वर्ण गुण देते निर्गुण रूप नाही का. आणि तो अरे श्री हरी पहिला डोळे हे कोणतं रूप सगुण रूप. दोन्ही प्रकाराने वर्णन केलं आहे. सुंदर ते ध्यान उभे उठे नाही का. हे जसं परमात्म्याचं काय आनंद आनंद अद्वय हे निर्गुणोपासनेमध्ये म्हणत आहे. सत्यज्ञान अनंत गगनाचे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं. म्हणून परात पर ब्रह्मरूप ओंकार उपवर्णिता. ओंकाराचे 2 रूप सांगितलेले आहे. पिप्पलाध्ययन म्हणिना सत्यकामाय पृच्छते. उपनिषदामध्ये सत्यकामाय पिप्पला विचारणा करून विचारलेलं आहे. म्हणून उपनिषदामध्ये संवाद आलेले आहे. जसं की भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा काय, त्याचप्रमाणे संजयाचा आणि धृतराष्ट्राचा काय. पण त्या धृतराष्ट्राला एकच श्लोक दिला की ते त्याचा अधिकार पाहिला धर्मक्षेत्र. पण तोही असा विचित्र आहे बघा. तो म्हणला मला एकच दिलं पण सगळं गीता आमच्यात आलेली आहे. म्हणलं कशावरून आलेली आहे. म्हणलं जिथे नाही का पहिला श्लोक आहे ना धर्मक्षेत्र कुरु. धर्मक्षेत्रानंतर पहिलं अक्षर कोणतं आलं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामा का पांडवाचे किम कुर्वत. शेवटचा शब्द कोणता आला. येतो धर्म तो. एका श्लोकात गीता काय झाली. माझा एकच श्लोक आहे पण गीताचं ज्ञान टाकले. धर्म म्हणजे धर्म आणि संजय म्हणजे जिथे धर्म तिथे काय. म्हणून सत्यकाम आहे पृच्छते म्हणजे सत्यकामाला विचारता झाला. एतद आलंबनं ज्ञात्वा यो यच्छति तस्य तत् इथे प्रोक्तम यमेनापि पृच्छते नचिकेतसे. कठोपनिषदामध्ये हा विचार आणखी आलेला आहे. यमराज आमच्याला आणखी नचिकेत गोड प्रकरण आहे त्याच्यामध्ये. त्याच्या वडिलांनी त्याला देऊन टाकलं होतं. जा म्हणला तुला यमाला देऊन टाकलं. कोणाला. त्याच्या वडिलांनी ज्या गायी दिल्या होत्या ना त्या सगळ्या भाकड गायी दिल्या होत्या. ज्या आणखी गवत खाऊ शकत नाही, दुधाचा पत्ता नाही, त्या गायी दिल्या. मग मुलांनी वडिलाला विचारलं. म्हणलं काय गाय आहे. निरुपयोग झालेल्या गायी तुम्ही कोणाला दिल्या, त्याचा काय उपयोग आहे. मग थोडं त्याला वाईट वाटलं कोणाला बापाला. त्यांनी मग सांगितलं जा म्हणलं तुला जशा गायी कोणाला दिल्या दुसऱ्याला दिल्या तसं तुला सुद्धा कोणाला देऊन टाकलं. अति ब्राह्मणाची वाणी कोणत्या लोकात गेला
आणि 3 दिवस उपवास काढला. किती हे मला फार वाईट वाटलं. आपल्याकडे आलेला अतिथी 3 दिवस का राहिला. 3 वर दिले बघा. आणि 3 वरामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. स्वभावमर्त्यस्य यदंत वेदातु सर्वेंद्रियाणां जरियन्ति तेजा अपि सर्वं जीवितल्पमेव तवैव स्तव नृत्य घेते. म्हणलं ब्रह्मविद्या कशाला बघतो विचारत बसतो. लहानसं पोरतो अजून मिशीची खोडसुद्धा आलेली आहे आणि एवढ्या भानगडीत कशाला पडतो तू. तो म्हणला हे बा स्वभावमर्त्यस्य वेदांत कहतं. तेव्हा संसारातल्या प्रत्येक पदार्थाला मी जाणून आहोत. ते नाशवंत नाव विकार त्याचे ते काय सांगायचं असेल तर काय सांगा, फक्त ब्रह्मविद्या सांगा. पण त्याचा अधिकार पाहून यमाने आणखी नचिकेताला कोणती विद्या सांगितली. हे सगळे ब्रह्मविद्येतले जागा. तसंच आहे. येत होता आलंबनम ज्ञात्मयो यदेस्थिती. ज्या ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर जो ज्याची इच्छा करीत ती इच्छा पूर्ण होते. इच्छा नावाची वस्तूच काय होते, संपून जात असते. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी इच्छा आहे का. कृतकृत्यस्य इथे इच्छा विचार नाही. तुमच्या याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये प्रजाहाती यदा. प्रजाहाती म्हणजे ज्या हाती म्हणजे टाकणे. जे टाकल्या जात असते तो कशाला विचारतो पाहिजे. इच्छा नावाची वस्तू संपली. संसारामध्ये इदम्य स्यात् इदम्य स्यात् हे पाहिजे ते पाहिजे मरेपर्यंत पाहिजे. शेवटी राम बोल बाई. याला जाणूनच आणखी होतं. इथे प्रोक्तम यमेनापि पृच्छते नचिकेतसे. अशा रीतीने आणखी तो नचिकेत कोणाला विचारत होता. इथे प्रोक्तम यमेन म्हणजे यमाला आहे. आणि यमाने ही सर्व ब्रह्मविज्ञान नचिकेताला दिले. चांगली गोष्ट आहे. कठोपनिषद आहे. कोणता निषद काही फारसे हे नाही श्लोक त्याच्यामध्ये. ते कठोपनिषदामध्ये बराचसा भाग आहे. भगवद्गीता सोडवण्याकरता उपनिषदाचा काय होतं. 21व्या वाचचे उपनिषद आहे. 20 श्लोकाचा आहे. किती नाही का. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुंजित मा कुस्यचित् खरं. भगवद्गीतेचे सुद्धा 12व्या अध्यायामध्ये किती श्लोक आहे. अरे 12 अध्याय किती होते. आणि 15 अध्याय किती आहे. सर्व तत्वज्ञान भरलेलं आहे. काय भरलेलं आहे. 20 श्लोकावर 15 अध्यायामध्ये सगळ्या संसाराचा काय आहे. आणि 20 श्लोकामध्ये सगळ्या भक्तिशास्त्र आणलं आहे भगवान. आणखी क्रमाक्रमाने याचा काय केलेला आहे विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी करू.